ते उपदविले अहिंसेते. अहिंसा सांगत असताना काही वाचिक आणि मानसिक अहिंसा माऊली ज्ञानोबा सांगतात. तर काही काही वाचिक सांगितल्यानंतर मानसिक अहिंसा सांगायची गरजच नाही, मनाची अहिंसा. कारण मनानच आपलं दयाळुत्व त्या हातापायात आणलं आणि त्या सगळ्या इंद्रियातून मनानच काय करून घेतलेले आहेत, व्यवहार करून घेतलेले आहेत. म्हणून या कारणी किरटी इंद्रियाची गोठी मनाची राहते रूप केले. आणि म्हणून अर्जुना इंद्रियाची जी गोष्ट केली ना, जी इंद्रियाचं कर्म कसं असतं ते सांगितलं ना, तर त्याच्यातून मनाचंच रूप प्रगट झालं असं तू समज. ऐसा म्हणे देहवाच्या सर्व संन्यासो दंडाचा झाला ठाई जायाच्या ते कशीर. असा मने देहे वाच्या, मनानं देहानं आणि वाचेनं सर्व संन्यासू दंडाचा, दंडाचा सर्व संन्यासू. दंड म्हणजे हिंसा, हिंसेचा सर्वस्व ज्यानं संन्यास घेतलेला आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा ज्याच्याकडून घडत नाही असं ज्या महात्म्याजवळ तू पाहशील, असं ज्याची क्रिया, ज्याचं आचरण आपल्या बोलण्यातून, आपल्या पाहण्यातून, आपल्या चालण्यातून, हाताच्या क्रियेतून, प्रत्येक इंद्रियातून ज्याच्या कोणावरही हिंसा होत नाही असं जिथं पाहशील तो दानवे लाल ज्ञानाचे वेळावळ या सोनी खेळ ज्ञानाची. तो अर्जुना तू असं जाणून लक्षातच घे की असं जिथं दिसेल ते ज्ञानाचं वेळावळ म्हणजे घर. ते ज्ञानाचं काय झालेलं आहे, घर झालेलं आहे. आता माऊली ज्ञानोबा वाटलं ज्ञानाचं घर म्हटल्यावर ज्ञान वेगळं आणि घर वेगळं. म्हणून माऊली म्हणतात नाही नाही, ज्ञानाचं घर नाही, या सो निखिळ ज्ञानाची तो. ते ज्ञानाचं घर नाही तर ज्ञानाचं मूर्तिमंत काय आहे, ते जे चालते ज्ञानाचे बिंब चालतं मूर्तिमंत ज्ञान आहे. ते जे अहिंसाकानी ऐकले ग्रंथाधारे निरूपिजे हे पाहावे उपजे ते तोची पाहावा. अहिंसा आपण ग्रंथातून कानानं ऐकतो अहिंसा, अहिंसा शब्द ऐकतो ना, व अहिंसा काय आहे किंवा कोण्या ग्रंथातून तिचं निरूपण ऐकलं आपण, तर ते अहिंसा जर डोळ्यानं पाहायची. मला हे जे विकार आहेत हे स्वरूपवान नाही, डोळ्यानं दिसत. ज्ञान असो का अज्ञान असो, नाही का नाही, पाप असो का पुण्य असो, पण जर तुला ती अहिंसा डोळ्यानं पाहावी वाटत असेल तर त्या महात्म्याकडे पाहायचं. म्हणजे तो महात्म्याच्या क्रिया हे अहिंसाच मूर्तिमंत काय असते, नांदत असते. ती त्या महात्म्याकडे पाहिले तर तुला अहिंसाच डोळ्यानं दिसेल. ऐसे म्हणे तरी देवे ते बोले एके सांगावे बरे भांकला हे उपसाहावे तुम्ही मज. आता माऊली ज्ञानोबा यांनी अहिंसा, अमानित्व, अदम्यत्व, अहिंसा, नुसता श्लोकात काय शब्द आला अहिंसा. मग ती काही वाचिक मानसिक असा भेद केलेला नाही, श्लोकात काही भेद केलेला नाही, फक्त अहिंसा शब्द आलाय. बरं इतरांच्या मते अहिंसा, हिंसा करून अहिंसाच म्हणजे करतात हिंसा आणि नाव देतात अहिंसा, याचाही विषय आलेला नाही. आता सगळा जो विस्तार केलाय तो कोणी केलाय, माऊली ज्ञानोबा यांनी केलाय. मग माऊली ज्ञानोबा म्हणतात माऊलींना असं वाटलं थोडं मनात की एवढा विस्तार आपण करायला नव्हता पाहिजे, आहे का नाही. आणि मी एवढा विस्तार करायला नव्हता पाहिजे का केला हे सांगण्याकरता 30 ओव्या लिहिले माऊली. विस्तार का केला हे सांगण्याकरता काय केल्या, 30 ओव्या लिहिल्या. माऊली ज्ञानोबा म्हणतात ऐसे म्हणी तरी देवे हे बोले एके सांगावे. देवानं अहिंसा शब्द वापरलाय, एका शब्दात सांगायला पाहिजे होता मी. बोले एके बोले सांगावे, ते अहिंसा कशाला म्हणतात बरी. परंतु काय झालं, फाकला हे विस्तार काय झाला, वाढला. उपसाहावे तुम्ही मग तुम्ही काय करा, मला आता माफ करा, क्षमा करा. तुम्ही असं म्हणसाल काय, म्हणाले हिरवे तारे गुरु विसरे मागील मोहर धरू का वारे लगे पाखरू गगनी भरे. तुम्ही असं म्हणाले हिरवे चारे गुरु मागील मोहर धरू विसरे, आहे का नाही. नेमका पाऊस पडला, ढोर चारायला सोडले, नेमका पाऊस पडला तर गवत निघलेलं असतं, पण ते काय असं जास्त पोट भरायला पुरतं नाही. मग एखादं ढोर ते हिरव्या चाऱ्यानं इतक्या लांब करत जातं की मागचा येण्याचा रस्ता विसरून जातं, मागचं गाव त्याला आठवत सापडत नाही.
हिरवी चारी भांबावला पशु जसा ते भांबावर जातो गेला निघला तिकडे विसरे मागील मोहर धरू मागील मोहर धरू विसरे मागे येण्याचा रस्ता तो काय होऊन जातो विसरून जातो माणसं म्हणतात ना ते बरेच ढोरं पहिले ढोरं जास्त होते तर आखाड उतरून ढोरं काय व्हायचे चुकायचे गेलं बुवा हिरव्या चाऱ्यानं गेलं तिकडे मग तसं माझं झालं असं म्हणालो मी की बुवा इकडे हा विषय लागला तर मागच्या विषयाची आठवणच नाही हिरवे चारे गुरु भांबावे गेला तिकडेच आहे का नाही मागील मोर धरू विसरे मागचं काय चाललं होतं श्लोकातलं याचं आठवण राहिलेली नाही का वारे लगे पाखरू बघणे घरी किंवा एखादं पाखरू पाखराचं छोट पंख अजात पक्षी ज्याला काय अजात पक्ष्याचे नावे पक्षीनी जे ज्याला पंख फुटलेले नाही नेमके नवीन पहिले पंख फुटलेले नाही मग त्याला एकाच जागी राहावं लागतं आणि मग पंख फुटले तर ते आकाशात उडायले त्याला एवढा आला की ते कुणीकडे निघून गेलं पुन्हा त्या खोप्यात येण्याचं विसरून गेलं आपल्या गाईचं वासरू एखाद्या वेळेला माणसं म्हणजे वारं झालं की ते काय कुणीकडे जात आहे पुन्हा सापडत तशी प्रेमाची स्फूर्ती भावरिया रसवृत्ती वाढविला मती आकळेना तसं काय झालं प्रेमाची स्फूर्ती मला प्रेम आहे कशाविषयी प्रेम आहे आयुष्याविषयी आणि आयुष्याविषयी मला प्रेम असल्यामुळे भावनिया रसवृत्ती आणि काय झालं आयुष्याविषयी मला प्रेम आणि अहिंसा बोलत असताना मला रसांनी सहकार्य केलं भावनिया रसवृत्ती रसांनी काय केलं मला सहकार्य केलं श्री गुरुची कृपा झाली आणि श्री गुरुची कृपा झाल्यावर रसा मला काही महात्म्याचं वक्ते बाबा मागून अभंग घ्यायचे आणि एखाद्या विषयाला लागले की तिकडेच जायचे दुसरा विषय पण कोणता विषय सांगू द्या तेवढाच गोड लागायचा तेवढाच गोड का कारण रसवृत्ती फावलिया सगळे रस त्या विषयात काय व्हायचे आपोआप यायचे श्री गुरुच्या कृपेनं घडायचंय हा आणि मग काय झालं मला वक्त्याला ज्या विषयाविषयी आनंद असतो तो विषय जर निघाला तर त्याला त्याच्यात डबल काय येत असतो सांगण्या उत्साह येतो वक्त्याच्या आत काय आवडतं हे त्याच्या वक्तव्यावरून काय होत असतं लक्षात येत असतं आहे का नाही वहावीला मती आकळे ना आणि मती वहावीला माझी बुद्धी काय झाली वाहत गेली मला माझी आई ताब्यात आली नाही मी बोलतच गेलो आयुष्यवर ताब्यात नाही म्हणजे गाडीवरचा ताबा सुटला परितैशन होईल पण तुम्ही असं म्हणसाल पण तसं नाही झालं माझा माऊली म्हणतात तुम्ही असं म्हणसाल की हिरवे चारे गुरु भांबावे तसं नाही झालं माझं मग परितैशन होय अवधारा कारण असे विस्तारा यरवी पद तरी अक्षरात हिचेची याच्या अहिंसेचा विस्तार करायला एक कारण आहे काय कारण आहे यरवी पद तरी अक्षरात हिचेची यरवी अहिंसा किती अक्षर येतं तीनच अक्षर येतं अहिंसा तीनच अक्षर येतात नाही का नाही अहिंसा म्हणता थोडी पण ते तैची होय उघडी जय लोटी जाती कोडी मताची या अहिंसा म्हणायला थोडी पण त्या अहिंसेचं खरं स्वरूप त्या वेळेला प्रगट होईल पण त्या वेळेला ज्या वेळेला त्या अहिंसेवर इतराच्या मताचे पांघरून आलेले येत आणि ते पांघरून बाजूला केल्याशिवाय खरी अहिंसा प्रगट होणार नाही म्हणून मी विरवी प्राप्ती मतांतरे तातंमुनी अंग भरे बोली जेल तेन सरे तो महापाशी पण काय बाकीचे जे त्याच्यावर पांघरून आलेले आहेत आहे का नाही ते न काढता बाकीचे न काढता जर मी थातंबुनी म्हणजे थापटून तसंच ठेवून अंग भरे बोली जेल अंगाच्या बळानं हे काय सांगायचं झालं असं जर बोललोही असतो पण ते तुमच्या पुढे सरत झालं नसतं कारण तुम्ही ऐकणारे कोण आहात निवृत्ती ना आता अडाणी लोक असते माऊली म्हणतात तिकडे तर काही राहून दिलं असतं जगलं असतं लोक म्हणले असते खरंय काय म्हणत मी आली काही म्हणतात लोक काही म्हणतात महाराज काही म्हणतात ते कथही अभंग नाही काय नाही कुणीकडे हातेतून दुसऱ्याशी लोक म्हणते मला काय नाही आम्ही तो रातच्या महाराज झालो आणि त्याचा अभंगाचा पत्ता नाही गोवीचा नाही कशाचाच नाही त्याला नुसती पद म्हणली काही म्हणलं गाणे म्हणले अभंगाचा फक्त ते राऊत बाबा म्हणतात घ्यावा लागतो म्हणून तो काय करायचा फक्त यायचा पण तरी लोक म्हणतात काय ज्ञान आहे महाराज ज्ञानी महात्मा झालं पण तुम्हा पुढे नसतं रे पण तुमच्या पुढे ते सरत झालं नसतं
अरे माऊली म्हणतायत ऐका, रत्न पारखियाच्या गावी जाईल गंडकी तरी सोडावी, काश्मीरी न करावी मिडगन जीवी. कसं आहे, एखादं गाव रत्न पारखियाचं गाव, काही गावाला महाराज भगवंतानं दान दिलेलं आहे. काही काही गावात महाराज प्रत्येक माणसाला म्हणता येतो. म्हणणारे काय असतात, हो खूपच म्हणणारे असतात. हो असे गाव अनेक म्हणत 100 टाळकरी उभे, काही लोक कमी आणि उभे राहायला. काही काही गावात 10-20 पकवात येत, काही काही गावात सगळी कीर्तनकार होते 10-20. काही काही तर मला त्यांना माळही नसतात. कीर्तन करतात होते मी तुम्हाला, कीर्तन करतात पण त्याला काय नसते, माळ नसते, म्हणजे तुटून गेली नाही त्याची. जनाट मांसाहार करतात आणि कीर्तनही करतात, भजनही म्हणतात. नाही काय नाही, म्हणजे त्या गुणच एखाद्या गावाला काय असतो तो गुणच. काही काही गावात मला तिकडे नांदेडकडे काय काय एखाद 4-2 गाव असे येतं की त्या गावात सगळेच मंदिरं बांधणारे, घरोघरी काय येतं मंदिर. म्हणजे काही गाव तसं माऊली म्हणतात, एक गाव रत्न पारखियाचं गाव. तिथं काय पारख करणारे, रत्नाची पारख करणारे, रत्नाची पारख करणारे गावी. बाबा तुला जर रत्न पारखियाच्या गावात जायचं असेल तर एक काम कर, जाशील तर गंडकी तरी सोडावी. तुझ्याजवळ गंडकी असली तर सोड. गंडकी म्हणजे काय, गंडकी नावाची नदी आहे आणि त्या गंडकी नावाच्या नदीतला जो दगड आहे त्या दगडाला शालिग्राम असं म्हणतात. त्या शालिग्रामाचे एक आपण जर मूर्ती घडवली तर प्राण प्रतिष्ठा केल्याशिवाय त्या मूर्तीत देवत्व येत नाही. देवत्व येत नाही. महाराज मंत्राची पावर आहे का नाही, त्या देवत्व येतं आहे का नाही. आता रामचंद्र प्रभूची मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली आहे का नाही, तर त्या ब्राह्मणांनी अगोदर सांगितलं होतं. आता ते तसंच होतं, ते लोकही तसेच होते. त्यांनी अगोदर सांगितलं होतं की ज्या वेळेला मूर्तीत प्राण येईल त्यावेळेला मूर्तीचा कलर बदलेल. आणि चॅनल लावून होते, ज्या वेळेला पूर्ण प्राण प्रतिष्ठा झाली त्यावेळेला मूर्तीचा काय बदलला, कलर बदलला. दगडाच्या मूर्तीचा काय बदलला, कलर बदलला. म्हणजे प्राण आला त्याच्यात, थोडं त्याचा कलर बदलला डायरेक्ट. तर मग ती प्राण प्रतिष्ठा पण त्या शालिग्रामात प्राण प्रतिष्ठा करायची गरज. शालिग्राम विष्णू मूर्ती तुकोबाराय म्हणतात. हे शालिग्राम म्हणजे विष्णूची साक्षात काय आहे, मूर्ती आहे. मग रत्न पारखिया लोकांच्या गावात जर गेला ना तर तुझ्याजवळ शालिग्राम असतील तर सोड आणि इकायला मान घ्या बाबा. देवा देव हे पूजेल, कदाचित ते लोक पूजेला म्हणून काय करतील, घेतील. पण काश्मीरी न करावी मिडगन जेवी. काश्मीरी म्हणजे काश्मीरच्या भागात स्फटिकाला चांगलं कापून, स्फटिक म्हणजे काच, गारा, त्याला चांगलं कापून चांगलं तयार करून त्याला हिरा बनवतात. त्याचा हिऱ्यासारखं बनवतात. आता दिसायला हिरा पण तो काय असते, गारा असतात. हिऱ्या ऐशा गारा दिसती दुरून, तुका म्हणे घन न भेटे तो तुकोबाराय म्हणतात, ते दिसतात. आणि मग तिथं जर तू याचं वर्णन करायला, कशाचं, त्या गाचाचं, गाराचं, रत्न आणले काय, रत्न आणले तर तिथं इकू नको, कारण ते गाव कशाचं आहे, तिथं खोटी रत्न इकायला नको नेऊ, ते गाव रत्न पारखियाचं आहे. दगड एक देव म्हणून तिथं ते नको. तसं तुम्ही या ज्ञानातले रत्न पारखी. आणि मी जर उगे तिथं तुमच्या पुढे जर त्या गारा इकायला आणल्या असत्या तर तुम्ही ते घेतल्या असत्या का, घेतल्या असत्या. म्हणजे मी जर काहीतरी असंच सहज बोलून गेलो असतो, ते विषय पूर्ण सांगितलं नसतं तर तुम्ही ते विषय मला येड्यात काढला असतं ना मला असं. म्हणून दुसरं उदाहरण, काही सावा सोकापुरा मंद जे धावदारा पिठाचा विक्राट येसाठी एखाद्या ठिकाणी एवढा सुगंध आहे की कापुराचा सुगंध तिथं फिका पाडला आणि तिथं पीठ घेऊन गेला. चला हे सुगंधित द्रव्य आणलं, काही काय लाय पीठ. अरे पीठ इकडे खेड्यापाडे तिकडे कुठं त्याने लोक तुझं पीठ इकायला तिकडे माती नाव ठेवून बुका हातोनी वाड्याचा ठाव खऱ्या खोट्या निवडी भाव. तुकोबाराय म्हणतात तिकडे इकायचं तिकडं. तुका म्हणे आम्ही तेथील पारखी, तिथले आम्ही काय आहोत, पारखी आहोत. भक्ती क्षेत्रातले आम्ही. तुकोबाराय म्हणतात मोठाले गंध लावून चांगले लोक पुढे सोंग करायचे तर तिकडे करा, आपल्या पुढे यायचं नाही. काय जाऊ चुकियाची भेटी न झाली आहे, चुकियाचे दर्शन झाले नाही. तिकडे लोक तुम्ही मिरवा पण तुकोबारायच्या पुढे येऊ नका ना. आले तर तुमचं खरं रूप उघडे पडल्याशिवाय राहणार
शोभती शोभतील गारा हा. जवळ नाही हिरा तोपर्यंत ते काय होईल, शोभेल ते तुमचं. म्हणून ये सभे बोलकेपणाचे निक्षोभे लाग सरून लभे बोला प्रभू. म्हणून या तुमच्या सभेमध्ये म्हणजे तुम्ही श्रोते जे ऐकायला आहात, माऊली म्हणतायत बोलकेपणाचे निक्षोभे, आपल्या बोलकेपणाच्या बळावर. म्हणजे काय काय माणसाला बोलकेपणा, बडबड 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 चांगली बडबड करता येते, पटपट पटपट. माऊली राऊत बाबाची भाषा आहे, चरचर बोलता येतं. राऊत बाबा म्हणतात लोकांना ज्ञान नाही पाहिजे, फक्त चरचर बोलता आलं की लोक काय होतात, खुश होतात. जसं चरचर 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 बोलता आलं बोलकेपणाच्या बळावर जर मी बोललो असतो तर तुमच्या सभेमध्ये ते सरत झालं नसतं, सरत झालं नसतं, ते लाग लागला नसता त्याचा. अरे सामान्य आणि विशेषा सकळ के जर देखा तरी कानाच्या मुखाकडे न्याल ना तुम्ही. सामान्य अहिंसा आणि विशेष अहिंसा हे जर मी याचं प्रकटन केलं नसतं, याचं जर मिश्रण करून बोललो असतो तर तुम्ही ते विषय तुमच्या कानाच्या मुखाकडे नेला नसता, तुम्ही त्याला कानाकडे नेलंच नसतं. शंकेचे गदळे जे शुद्ध प्रमेय मळे ते मागतिया पाऊली पळे अवधान येते. ज्या वेळेला शुद्ध सिद्धांत शंकेच्या गढूळ पाण्यानं मलिन झालेला असेल तर अवधान मागुती पळे. चांगल्या ज्ञानी महात्म्याचं अवधान काय होतं, माग पळतं, तिथं थांबत नाही. काही काही माणसं काय पत्रिकेवर एखाद्या वेळेस पाहतात, कोणाचं कीर्तन आज आपलं बाजूला कार्यक्रम असला दुसऱ्या गावात, अरे चांगले महाराज आहेत चला, त्यानं कधीतरी ऐकलेलं असतं, ऐकलेलं मग ते 5-4 माणसं घेऊन चला चांगले महाराज आहे चांगले. आणि मग तिथं जवळ 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 गेल्यावर त्या लांबूनच आवाज येतो, अरे महाराज तर ते दिसत नाही, आले नाही काय. आणि मग तो म्हणतो या पहा लांबूनच पहा, कारण पुढे गेल्यावर वापस येता येणार नाही. मग ते असं ते म्हणतो, ते असा पडदा बाजूला करून लांबूनच पाहतो, अरे दुसरं शरीर चला. तसं तुमचं लक्ष काय झालं असतं, अर्ध्या मतातूनच वापस गेला. शंकेच्या मला त्या विषयात जर शंका असेल तर संशय निर्माण होणारा विषय असेल, संशय जर काढून विषय स्पष्ट झालेला नसेल तर ज्ञानी लोक ते ऐकत नाही. शुद्ध प्रमेय सिद्धांत शुद्ध जर मलिन झालेला असेल तर अवधान काय होतं, मागत्या पाऊली पळे. मागच्या पावलानं काय होतं ते, का करुणी बाबुळी याची गुंती जळे जिये ठाती दयाचे वास पाहती हसू काय का करुणी. एक वेळेला मला लाडगुरुजीचं कीर्तन ऐकायचं होतं, मी असं नाव ऐकलं होतं त्यावेळेस काही युट्यूब येते नव्हतं जास्त. गुरुजीचं कीर्तन ऐकायचं लोकमानची वेदांत सांगतात ऐकायचं. मला लोणारला मी पॅम्पलेट पाहिलं, गिळगाव राजाला कीर्तन होतं, मी गेलो ऐकायचं. मोठा कार्यक्रम होता, भगवान बाबाच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होता, भूकमार्गाचा रामायण वगैरे होतं. गेलो मी ऐकायला. मला आता एवढ्याला ऐकाय गेलो म्हणजे माणसाची ओढ तशी पुढेच बसलो आणि कीर्तन चालू झालं. मला कीर्तन पण ते सुरुवातीपासून नुसत्या गोष्टी अशा गोष्टी होत्या की विनोद, खूप विनोद, समाज भरपूर, पण लोक कदाल हसू लागले. थोडं 10-20 मिनिटं अर्धा तास वाटलं गुरुजी असं कसं, असं कीर्तन गुरुजीचं. आणि लोक तर म्हणतात वेदांत सांगायला एकच नंबर. मी बाजूच्या माणसाला विचारलं का एक गुरुजीचं असं का कीर्तन, तर तो म्हणे गुरुजी आले नाही, हे दुसरे महाराज आहेत, त्याच्या अगोदर मी गुरुजीच नाही पाहिजे. ते म्हणे गुरुजीचं येणं झालं नाही म्हणून हे काय झाले दुसरेच महाराज. 8 दिवस ते पकवाद वाजवायला होता, त्याला उभं केलं, मग त्यानं विरोध सुरू केले विचारायला. मला लोक ते कीर्तन झाल्यावर म्हणे बरं झालं ते आले नाही महाराज. कारण ज्यांना माहित होतं गुरुजीचं कीर्तन वेदांत लोक खूप झाले. काही काही इकडे म्हणून लाड गुरुजीचं कीर्तन पुन्हा बी घ्या, त्या बिचारे शेवट लोक मिळत नाही की गुरुजी होती कोण होती आहे का नाही, लक्षात येतं ना ते. मग मला काय म्हणले असं तुम्ही ते लक्ष नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात का करुणी बाबुळीची गुंती जळे जे ठाती दयाची वास पाहती हंस काय. अरे राजहंसई महाराज ज्या पाण्यावर बाभुळीची गुंती, गुंती म्हणजे पांघरून, ज्या पाण्यावर शेवाळाचं पांघरून आलेलं असतं राजहंस ते पाणी घेईल का. राजहंस कुठं राहतात, मानस सरोवरामध्ये राहतात. मानस सरोवर आज आपल्या भारतात होतं पण चीनच्या ताब्यात गेलं. मानस सरोवर म्हणजे मोठं तीर्थ, आज लोक जातात. ऐका लोक जातात. इंदिरा गांधीनं चीनच्या ताब्यात गेलं नाही,
त्याला हिंदू जास्त जाऊ लागले माणूस सरोवरावर, त्याच्यामुळे ते चीनच्या ताब्यात दिलंय. त्याला व्हिसा लागत होता, कारण बाहेर देशात गेलं ते आपल्यासारख्याला जाता येत नव्हतं. मोदी सरकार आल्यापासून आता व्हिसा बंद केला, आता कोणी जाऊ शकतो. जरी चीनच्या ताब्यात असेल तरी आपल्याला तिथं आता काय होता येतं, जाता येतं. पशुपतीनाथ आहे की नाही, केदारनाथलं अर्ध ज्योतिर्लिंग आहे, पूर्ण नाही. आणि अर्ध ज्योतिर्लिंग कुठे आहे, पशुपतीनाथ. ते नेपाळमध्ये, भारतात नाही. तिथं विजा लागत नाही. ट्रेननं चालले लोक आता तिथं कमी खर्चात दुसऱ्या देशी आल्या आणि मोदी सरकारनं सगळं केलं आहे का नाही. म्हणून आपण जरा जास्तच हिंदू धर्माला सगळे आपले हिंदू धर्मावर सगळ्यांची श्रद्धा असल्यामुळे घडायलंय. नाही तर जर यावेळेस जर पूर्ण बहुमतानं आलं असतं तर ती भारतात आलं असतं. पण ते आपली श्रद्धा खूप ही म्हणून घडतही तसं काय इलाज आहे का नाही. शंकेची आणि गदडे ते झालं. अरे बाप, बरं राजहंसाचे सेवन करताय का? यारे महाराज, राजहंस चारा दाफळे का भ्रापलीकडे जायचे येत चांदिनी कोडे, चकोरे चांगचूक वडे उचलली ती ना. आभ्रा पहिलीकडे जय चांदिनी कोडे. महाराज काय चकोर नावाचा पक्षी आहे, तो काय खातो? चंद्रांबूत. चंद्रांबूत काय चकोरा भावले चंद्रांबूत, चकोरा चंद्रांबूत भावले नाही, त्याला ते प्राप्त होतं, मिळतं. पण इतका स्वाभिमानी आहे चकोर, जर चंद्र आणि चंद्राच्या मध्ये ढग असेल, ढगाला स्पर्श करून आलेला अमृत असेल तर तो घेत नाही. त्याला शुद्ध काय पाहिजे, डायरेक्ट चंद्रापासून त्याच्यापर्यंत आलेलं चकोर पक्षी येतो, तो घेत नाही. तसं जर माझ्या व्याख्यानावर काही संशय असते तर तुम्ही घेतला असतं का? त्या चकोरासारखं महाराज त्या राजहंसासारखं घेतलं नसतं. तसे तुम्ही वाचना पाहाल, ग्रंथ वरी कोपाल जरी निर्विवाद नव्हे निरूपण, तसं तुम्ही माझ्याकडे माझ्या विषयाकडे ढुंकूनही नसतं पाहिलं. अरे काय बोलणं आहे काय, ग्रंथ नाही का? तुम्ही माझा ग्रंथ तर मान्य केलाच नसता, म्हणजे मी सांगितलेला विषय तर मान्य केलाच नसता. पण वरी कोपाल, वरून काय झाली असते, पुन्हा रागावली असते. असं सांगत असते का? काय सांगायला बसवलं, काय सांगण्यात आलं, असे काय झाले असते तुम्ही कोपाल. कधी जरी निर्विवाद नव्हे निरूपण, जे मी निरूपण केलंय, जे विषय बोललोय त्याच्यात जर ते जर निर्विवाद नसेल, त्याचे वाद असते, त्याच्यात जर वाद असते, त्या शंका निवडून घातल्या नसत्या. न बुधाविता मते न फिटे आक्षेपाचे लागते, हे व्याख्यान जे तुमचे जोडून नेते. न बुधाविता मते, इतराचे मत सांगितले नसते आहे का नाही. करतात हिंसा आणि त्याला काय म्हणतात, अहिंसा. असे इतराचे मत सांगितले नसते तर आक्षेपाचे न फिटे आक्षेपाचे लागते, त्याच्यावर आलेले आक्षेप, त्याच्यावरचे संशय निघून गेले नसते. ते व्याख्यान जे तुमचे जोडून नेदी. आणि मी जे बोलायलोय, मी जे व्याख्यान करायलोय, ही माझी बुद्धी सांगण्यास लावायसाठी करायलो नाही. मला काय PhD मिळवायची नाही, मला काय नावलौकिक, असं माऊली म्हणतात, मला काय नावलौकिक मिळवायचं नाही, मला काय बक्षीस मिळवायचं नाही, मला काय त्वऱ्यात मिळवायचं नाही. मी जे बोलायला लागलोय तो तुम्हाला जोडण्याकरता बोलायलोय, म्हणजे तुमची माझ्यावर कृपा व्हावी याच्याकरता मी काय करायलोय, बोलायलोय. आणि जर मी संशयानं बोललो असतो तर त्या व्याख्यानाने तुम्ही मला प्राप्त करून दिले नसते, तुम्ही लांबच निघून गेले असते. आणि माझे तर वागवे ग्रंथ येण्याची भावे, जे तुम्ही संती व्हावे सन्मुख सदा. माऊली स्पष्टच करताय, मी ग्रंथच याच्याकरता सांगायलोय की तुम्ही संतांनी माझ्या सतत काय राहावं, समोर राहावं. बस येलं तरी सांगतो का रे, तुम्ही गीतार्थाचे सोयरे जाणून गीता एक सरी तरी मी गीताच का सांगायलो. मी भागवतावर नाही महाराज टीका केली, टीका म्हणजे निंदा नाही बरं, भागवतावर नाही केली, मी रामायणावर नाही, कोणत्या ग्रंथावर करू शकले असते ना माऊली. महाराज मी नाही केलं, गीतेवरच का मी व्याख्यान करायला लागलोय, कारण मला माहिती तुम्हाला गीता आवडते. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात तुम्हाला काय आवडते, गीता आवडते. आणि तुम्हाला गीता आवडत असल्यामुळे तुम्ही गीतार्थाचे सोयरे म्हणजे आवडते, तुम्ही गीता तुम्हाला आवडते हे मला माहिती झालं आणि म्हणून मी गीतेला जवळ केलं. कारण तुमच्या आवडीची वस्तू माझ्याकडे आली की तुम्ही आपोआप काय होणार, येणार. जे आपले सर्वस्व द्याल
मग ये ते सोडवून न्याल म्हणून ग्रंथ नव्हे ओल साचाची. माऊली म्हणतात हा गीता ग्रंथ जो मी सांगलो तो गीता नाहीये, माझ्याकडे गीता नाहीये, ती तुमची ओल. हे ओल 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 म्हणजे ते आपल्याकडे काय होतं, पहिले पैसे द्यायचे, तर मग पैसे द्यायचे तर तसे दिले जात नव्हते, तर काय घ्यायचे, ठेवी घ्यायची, त्याला तारण म्हणायचे. तारण, त्याला ओल ओल शब्द वापरला माऊली ज्ञानोबारायांनी. तारण ही तुमची गीता माझ्याकडे तारण म्हणून ठेवलेली आहे, तारण तारण म्हणून ठेवलेली आहे. ऐका आणि काय करा, का सर्वस्वाचा लोभ उधारा, ओलीचा अव्यर करा, तरी गीते माझा अवतारा एकच गती. तुम्हाला तुमची जर ओल सोडून न्यायची असेल, म्हणजे तारण सोडून न्यायचं असेल, तर तुमचं सर्वस्व मला द्या आणि तुमची गीता सोडून न्या. सर्वस्व म्हणजे कृपा, तुमची कृपा मला द्या आणि तुमची गीता काय करा, घेऊन जा. किंवा असं कराल तुम्ही, सर्वस्वाचा लोभ उधारा आणि ओलीचा अव्यर करा. कधी कधी काय असतं, सोनं ठेवलं तारण म्हणून, बरेच दिवस झाले पैसे देऊन त्याच्या लक्षात आलं की आपलं सोनं 10,000चं, पैसे झाले 20,000, व्याज वाढलं किंवा पहिले जास्त काढले तर 20,000 झाले. मग तो माणूस म्हणतो, हो तुम्ही ते पैसे द्या, ते तुमचं घेऊन जा, मला नाही लागत, ते तुलाच राहू दे. का? त्याला माहिती आपल्या त्या मूळ त्या तारणापेक्षा आपल्यावर रक्कम काय, माणसं काय करतात, ते तारण ठेवलेलंच सोडून देतात. माऊली म्हणतात तुम्ही जर सर्वस्वाचा लोभ उधारा, तुम्ही तुमची कृपा द्यायची नाही ठरवलं, लोभ धरला आणि जाऊ द्या बाबा, ती माझी गीता ओल तारण ठेवलेलं आहे, ते तू काय राहू द्या, आता माऊली तुम्हालाच राहू द्या. तर असं जर तुम्ही केलं तर गीते मज अवतारा एकच गती. तर मग गीतेच आणि माझं एकच होणार आहे. काय होणार आहे, आम्हाला कोणीच आधार राहणार, कोणीच आधार राहणार नाही. परत कोण आधार राहणार आहे का नाही, गीतेलाही कोणी विचारणार नाही आणि आम्हालाही कोणी विचारणार नाही. किंबहुना मला आता ज्ञानेश्वरी क्वचित जिवंत राहिली. भागवत बहुतेक 90% काय झाले, आता कमी झाले. गाथाही बराचसा म्हणजे गाथ्याचे कमी लोक राहिले. गाथ्याची सेवा करणारे, ज्ञानेश्वरीची सेवा करणारे, भागवताची सेवा करणारे कमी लोक राहिले. हे ग्रंथ आपोआप काय होत चालले, आता लोप होत चालले. किती कुठे ज्ञानेश्वरीच्या ओव्या, नथुराम बाबा म्हणायचे 100 तरी ओव्या कीर्तनातून आल्या पाहिजे. वक्त्याच्या मुखातून कमीत कमी किती, 100 तरी आल्या पाहिजे कीर्तनात. 10-20 प्रमाण तरी आलेच पाहिजे. आता कुठं गायन प्रमाण, त्याचे पारायण, ज्ञानेश्वरीचे पारायण कोण करायला रिकामा, टाइमच कोणाकडे एवढा मोठा आहे का नाही, टाइमच नाही. आणि म्हणून माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, मग गीतेचं असंच होईल, कोण विचारणार आहे. डॉक्टर बाबा म्हणले होते आळंदीत, डॉक्टर बाबांनी सांगितलं, बरोबर हे ज्ञानेश्वरीचं तुम्हाला आता जास्त नाही, पण मला सगळा अर्थ आपल्याला कळूच शकत नाही. माऊलीची कृपा झाली त्यावेळेस त्या महात्म्याला कळेल, पण शब्दशः अर्थ तुम्हाला कळालाय, म्हणजे बरोबरचा शब्दशः कळालाय. एक काम करा, ज्या गावात सप्ताह चालू आहे, तुम्हाला बोलवो न बोलवो, त्याचं भागवत कथा असो, रामायण असो, ते झाल्यानंतर 4-2 म्हातारे गोळा करा, त्याला ऐकू येत नाही असे का असं रिकामी, आणि ते तिथं जाऊन ज्ञानेश्वरी सांगा. तुम्हाला नाही एखाद्या गोळीचं बरोबर आलं तर चुकीचं सांगा, पण काय करा, सांगा, सांगत राहा. कारण सांगून तरी लोकांना त्याची आवड काय होईल, निर्माण होईल. आणि लोकांना कतही आवड निर्माण नाही झाली तर आपण प्रचार केल्याचं फळ आपल्याला काय होईल, मिळून जाईल, आहे का नाही. म्हणून माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जर तुम्ही सर्वस्वाचा लोभ धरला तर असं होईल, आमचं कोण विचारणार आहे आम्हाला. किंबहुना मग तुमची कृपा काल ती लागी व्यास ग्रंथाची केली. काय सांगू, अहो मला तुमची कृपेविषयीची मला गरज आहे. मला माझं ग्रंथ सांगण्याचा मूळ हेतू काय, की तुमची माझ्यावर काय व्हावी, कृपा व्हावी, म्हणून तुम्ही हे ग्रंथ सांगायला सुरुवात केली, असं माऊली म्हणताय.
तरी तुम्हा रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागेल म्हणून जी गीतांगे बोलो गेलो आणि तुम्ही रसिक आहात त्यातले जाणते आहात आणि म्हणून तुमच्यासारखं ते व्याख्यान मला शोधावं लागलं आणि निर्विवाद व्याख्यान मांडायचं म्हणून दुसऱ्याचे मत मला मांडावे लागले तो कथाचे पसरवत आला आणि मग बोलता बोलता कथा काय झाली थोडी लांबली आहे का नाही श्लोकार्थ दुरी गेला श्लोकाचा अर्थ काय झाला जरा लांब गेला की जो क्षमा या बोला पत्त्यावर मी तुमचं लेकरू आहे मला काय करा क्षमा करा काय करता आणि घासा हाती पिडता लागे वेळ ते दुष्यंत नव्हे खरं सांगावा की आणि मी काय चुकीचंही केलं असं नाही एक माणूस जीव लागला आणि जेवता जेवता ते गार त्याच्या दातात अटकली कचकन दाबलं ती खडा होता गारीचा तो अटकला तर त्याला खाता येतंय का मग त्याला उठावं लागलं त्याला ते तोंड धुतलं त्यानं गुळणा वगैरे केला एक काडी काय घेतलं ती हळूहळू ती गार काढली तर लोकांचे जेवण झाले आता जेवण झाले त्याचं जेवण राहिलं लोक त्याला बोलू लागले आमच्या सोबतच बसताना पण त्याच्या खडा अडकला होता खडा काढल्याशिवाय त्याला खाता येत नव्हतं मग आता खडा काढला जेवायला उशीर झाला तर दूषण थोडंच आहे त्याचं ते काय ते बिचारा गुन्हा थोडाच केलाय त्याला ते काढल्याशिवाय खाता येत नव्हतं तस विषयात शंकेचे खडे काढल्याशिवाय त्या विषयावर येणाऱ्या शंका त्या शंकेचे खडे काढल्याशिवाय शुद्ध विषय प्रतिपादन होत नाही काढावंच लागतात खडे म्हणून कोकू नका ते मला गरज होती काढणं किंवा दुसरं का समाचार चोराचो कविता दिवस लागली या माता कोपाविकेची विता जिताने तिचे संवत्सराचो कविता एक माणूस बैल विकाय गेला आणि बैल विकाय गेल्यावर उशिरा बैल विकले पैसे घ्या ते वगैरे त्याला उशीर झाला पण सगळं बाजार वस्त्रत आला आणि त्यात पैसे घेतलेले ते पाहिले एका माणसानं आणि तो निघला पण त्याच्या मनात पायी यावं लागायचं पैसे जवळ आहेत आपल्या जावं का जाऊ नये सोबती नाही जाऊ कसा संभ्रमात आला तो माणूस मला काय बोलले तुम्ही गावाकडे जायचं नाही का म्हणजे जायचं हो पण पैसे जवळ आहेत आणि काय नाही सोबती नाही ती म्हणजे तुम्हाला काय करायचं आम्ही येतो सोबती आम्ही दोघं तिघे चला तुम्हाला तुमच्या घरी नेऊन घालतो ना आम्हाला तुमच्या गावाच्या पलीकडे जायचं चला निघला पण गावातून बाहेर निघताना त्याच्या लक्षात आलं हे कोणीतरी बदमाश दिसते हे आपल्याला पुढे जंगलात नेऊन काय करणार आहे तर संचोर सोबत राहून चोरी करणार आहे आणि मग तो म्हणला खाऊ जाऊ दे आता मला लेच कटाळा आलाय तिथून येताना पायी आलतो झोपतो बाबा इथं कोणा सरपंचाच्या कोणाच्या पाटलाच्या घरी जाऊन आणि सकाळी जाईल मग आम्ही आरती पोर खाईन पण मी काय करतो आता येत नाही आणि मग तो राहिला तिथंच मुक्कामाला सकाळी घरी आला दुसऱ्याशी दुपारी झाली मग आता त्यानं तो आईला सगळा विषय सांगितला त्याची आई होती आईला सांगितलं की आई असं झालंय तर मग माऊली म्हणतात त्याला उशीर लागला म्हणून आईनं रागवावं का तो जिवंत वापस आला म्हणून त्याच्यावर काही ओवाळून टाकावं रागाव का तुला काय होत होतं मुकाम करायची काय गरज होती आपलं किती काम चालू अरे ते आलंय जिथं याच्या करता त्याच्या वळून टाक काही बरोबर आहे का नाही तसं लागू दे उशीर लागला तर तसं माऊली म्हणतात मला सगळं स्पष्ट करण्याकरता जरा उशीर लागला विषय मांडायला तर मग तुम्ही रागावू नका ती आई जशी रागवत नाही तसे तुम्ही माझ्यावर काय हे संचोर चुकवलेत मी आणि त्याच्याकरता मला काय लागला उशीर लागला बरे या बरे नव्हे तुम्ही उपसायले त्याची बरे आता अवधारी जो देवी बोलले याची बरं जाऊ द्या आता तुम्ही मला सहन केलं चांगल्या प्रकारे माझं सहन केलं मला आता क्षमा करा जाऊ द्या आता जास्त लांबवत नाही आता अवधारी जो देवे बोलिले ऐसे आता काय करा देव काय बोलले ते ऐका मने उन्मेक सुलोचना सावध होई अर्जुना करो तुझ ज्ञाना ओळखी आता उन्मेक सुलोचना ज्ञान रूपी नेत्र प्राप्त झालेल्या अर्जुना डोळ्याचे दोन प्रकार चर्मचक्षु आणि ज्ञानाचे डोळे आहे का नाही मला अनेक महात्मे येते की त्यांना चर्मचक्षु नाही पण ज्ञानाचे काय आहे डोळे आपल्याकडे ते हे होते ना महात्मा ज्यांनी माऊलीची गुलाब महाराज बरोबर आज माऊली ज्ञानोबा तुकोबारायचे जे आपण मूर्ती फोटो पाहतोय हे ज्यांनी रेखाटलेलं चित्र आहे गुलाब महाराज दोन्ही डोळ्यानं आंधळे होते आहे का नाही एकदा म्हणून माऊलीच्या समाधी समोर बसले ते पुजारी स्नान घालू लागला माऊलीला आरडले ते मोठ्यानं काय झालं म्हणलं त्या पुजाऱ्याच्या हातातली अंगठी टोचायली समाधीवर
अंत्यकाळ म्हणले आधी 150 ग्रंथ आहेत त्यांचे. ज्ञानेश्वर कन्या भुलली आपण कृष्ण देव म्हणून स्वतःला माऊली ज्ञानोबरायची मुलगी मानायचे आणि श्रीकृष्णाची पत्नी मानायचे. 4 दिवस वेगळे बस. खूपच विद्वान. आणि त्यांनी ते फोटो काढले. आजही त्याच तोला मोलाचे महात्मा आहे. दोन्ही डोळ्यानं आंधळे. काय त्यांचं नाव मुकुंद नाही, मुकुंद. मोठे महात्मा आहेत. दिसायलेच सगळे फक्त नाव. हा मला इथेच पण नाव आठवण. मोदी साहेब त्यांच्या नेहमी भेटले जातात. मित्र मानतात ती पुणेकालची. रामेश्वर काहीतरी असंच नाव आहे त्यांचं. रामानंद स्वामी असं काहीतरी नाव आहे. तर यानं सांगितलं कोर्टानं राम मंदिराच्या निकालाच्या अगोदर कोर्टानं सांगितलं किंवा असा ठोक पुरावा द्या तुमचा राम जन्माचा, की तिथं रामाचा काय झालाय, जन्म झालाय. गेले महाराज कोर्टात. ते म्हणजे मी देतो पुरावा. तिला सांगितलं कुठला पुरावा. त्यांनी सांगितलं आम्ही सगळे हिंदू वेदाला प्रमाण मानतो. वेदाच्या या अध्यायात म्हणजे कोणत्या वेदात त्या अध्यायात आणि या 5 नंबरवर काढा म्हणे पुरावा आहे. आणि दोन्ही डोळ्यानं काय येतं, दोन्ही डोळ्यानं. आता तुम्ही असे बसलेले असतात ते कोणा येऊ द्या कुठल्याही ग्रंथातलं विचार द्या 5 नंबर सगळं सांगतात. आणि दोन्ही डोळ्यानं काय येतं, आंधळे येतं. याला म्हणतात ज्ञानाचे डोळे. कशाचे डोळे येतं, ज्ञानाचे. अरे अनुभव पावला येतं. फक्त आपण अनुभवाला हो करतो श्रद्धा ठेवत नाही. तर भगवंताचे अनुभव पावला काय राहतात, येत राहतात. आहे का नाही. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात ज्ञान उन्मेष सुलोचना, ज्ञान रूपी डोळे प्राप्त झालेल्या अर्जुना सावध होई अर्जुना. आता काय कर, सावध होई. हे तुला जर कंटाळवाणं वाटलं असेल, तुला जर जरा झोपही येत असेल तर हे जाऊ दे. पण आता काय हो, सावध होई अर्जुना. काय करू तुझं ज्ञाना ओळखी. आता तुला आता ज्ञानाची आम्ही ओळख करून देतो. तरी ज्ञान गाते येते ओळखेतून येते आक्रोशे विन जेथे क्षमा. अशा क्षमा कशाला म्हणतात सांगतात. क्षमा म्हणजे काय, आम्ही त्याला क्षमा केलं. आपण क्षमेचं खरं स्वरूप काय आहे का. तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात ज्या ठिकाणी क्षमा असते तिथं ज्ञान झालेलं आहे असं तू समज. पण क्षमा कशी, आक्रोशेवीन. आपण क्षमा करतो महाराज पण तन करू. काही आपल्या एखादा पुढचा माणूस गुन्हा केलेला असतो त्याच्याविषयी आपलं काहीच चालत नाही. एकतरी जास्ती भांडणं करावं त्याचा जोर जास्त, पैसा त्याच्या जवळ जास्त, सत्तेचं बळ, मग आपलं त्याच्या पुढं काही चालत नाही. मग फक्त तन काय हो लय त्रास द्या हो पण मी सहनच केलं. सहन करायला का तन करायला. एके अपराध केला दुजेने उगाची साईला इतकेनं शांत केली झाला. येते काय उगाच मला येते आक्रोशेवीन. आक्रोश न करता क्षमा करणं, आक्रोशेवीन. किंवा काही माणसं 4 लोकांचं ऐकून क्षमा करतात. लोक म्हणतात जाऊ दे बाबा जाऊ दे पण ते म्हणतच राहते तुमच्यामुळं हो, तुमच्यामुळं मी गप्प राहिलो, नाही तर मी तुमच्यामुळे. तो आक्रोश क्षमाच नाही. ती खरी काय नाही, क्षमाच नाही. कशी क्षमा कशी असावी आता ऐका माऊली म्हणताय. तरी पण येते देणे अंगी भावे जेणे धैर्य देवी सहाने सर्वची दया. पण येते देणे अंगी जेवे अंगी भावे जेणे. महाराज एखाद्या माणसाला अंगठी आवडते, एखाद्या माणसाला आवडतो कोणता तरी अलंकार काय होतो, आवडतो. मग आवडणारा अलंकार आपण अंगावर किती प्रेमानं घालतो का नाही घालतो. अंगठी बिंगठी काय ते साखळी बिकडी काय करतो आपण, नाईलाजान घालतो का प्रेमान घालतो. जेवढ्या आवडीनं आपण ते अलंकार अंगावर, आवडीचा अंगावर अलंकार घालतो. तरी देवी सहानी सर्वची जया, देवी सर्वची जया सहानी येती क्षमा. तस सगळ्यांचं सगळं तेवढ्या आवडीनं सहन करणं त्याचं नाव क्षमा. काय सहन केलं तेवढ्या आवडीनं. त्रिविध मुख्य आगवे उपद्रवाचे मेळावे वरी पडले आणि वाकुडाचं. त्रिविध मुख्य आगवे, मुख्य 3 दुःख येतात. आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक दुःख आणि आधी दैविक दुःख. हे 3ही दुःखाचे मेळावे मला शरीराला बिमारी पडली, भूक लागली,
ऐका नाही, चक्र यायली, शरीरापासून त्रास व्हायलाय, इकडे त्रस्त होता, शरीरापासून त्रास व्हायला, दवाखान्यातच होता, तर तिकडून फोन आला. काय फोन आला? अहो तुमचं घर पेटलं. आला फोन, पहिलंच ये, आणि त्याच्यात पुन्हा लक्षात आलं घरात पैसे होते, आदले होते, काय नव्हतं, म्हणजे घर पेटलं. मला काय फोन आला, पूर आला आणि तुमची बधी सोयाबीन पुरातून घेतली. एकदाच सगळं घडायलंय. फोन आला तिकडून पुन्हा जवायानं चे मुलीचे भांडणं, अग्नीचा पेटाला बनवा. तिकडून फोन आला, भांडणं झाले. तिकडून फोन आला, तुमचं पोरग तुमच्याकडे गडबडीत येता घसरून पडलं, त्याचा पाय वळ. असे एकदाच सगळं आलं. त्रिविध मेळावे म्हटलंय ना, सगळे दुःख एकदाच येऊन पडले, तरी वरी पडल्या नव्हे वाकोडा. जो वाकत नाही, म्हणजे आतून वाकत नाही. महाराज आपण सगळे दुःख नाही, एका दुःखानं मोडून जातो, तो वाकायची गोष्ट सोडून द्या. एका दुःखानं आपण कोणत्या दुःखानं माहितीये का, आध्यात्मिक आधी भौतिक गेले राहिले, भाजी जरी मनासारखी नाही झाली तर त्या दुःखानं आपण मोडतो. पावर असेल तर नाही, मग तन करून आक्रोश येऊन क्षमा चालतंय. काय बाबा तुला माहित नाही का, मला आवडत नव्हतं, बरं जाऊ द्या, केली तर खातो म्हणजे असं. मला त्रिविध मुख्य जो पण नव्हे वाकोडा. माऊलीची दुसरी एक ओवी, रोमा नव्हे वाकोडी माणसाची. मनाचा केस रोम सुद्धा वाकडा होत नाही, म्हणजे त्या दुःखानं दाबल्या जात नाही. हे सगळे दुःख एकदा आले तरी जो माना अपमाना तेच आहे, सुख दुःख जे तसा माये, निंदा स्तुतीनो हे दुखंडू जो माना अपमानस आहे, जो मानही सहन करतो आणि अपमान. महाराज अपमान सहन करणं सोपं आहे, मान सहन करणं अवघड आहे. मान सहन करणं सोपं नाही. लोक म्हणते त्याला आता जास्त मान झालाय. जर एखादा उन्मत्तपणा करायला तर त्याला मान काय झालाय, जास्त झालाय. म्हणून मान सहन करणं, अपमान दोन्ही, सुख दुःख जिथं सामावल्या जातात, निंदा आणि स्तुतीनं जो दुभंगल्या जात नाही. माऊलीचे चरित्र जननिंदीचे येता लोट, शांती उदरी घरी भोग. जननिंदेचे येता लोट, लोळच आली, शांती उदरी भरी भोग. पण ती पोटामध्ये शांतीचा घोट काय असतो, भरलेला असतो. मानापमाना तेच आहे, सुख दुःख निंदा स्तुतीनो हे दुखंड जो, निंदा स्तुतीनं भंगल्या जात नाही. उन्हाळीनी जो न तपे, हिमवंती न कापे, कायशे न वाशी पे पातळ्या. उन्हाळीने जो न तपे, उन्हाळ्यानं जो तप्त होत, उन्हाळा म्हणजे हे उन्हाळा नाही का नाही. महाराज सुख दुःखाचे आले, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कधी सुखाची लाट आली, कधी दुःखाची लाट आली, कधी शीतळता आली, कधी उष्णता आली, सुख दुःखाची लाट आली. पण कशानेही तो घाबरत नाही. सुखानं घाबरत ना दुःखानं घाबरत. कशाप्रमाणे सो शिखराचा भारू नेणू जैसा मेरू, की धरा यज्ञ सुकरू वजन मने. सो सुखराचा शिखराचा भारू मेरू जैसा नेणे. मला मेरूला आपल्या शिखराचं वज होत नाही. म्हणजे तुम्ही जर आपण हिमालय वगैरे तिकडे गेलं ना, असे पर्वत असतात उंच उंच, आणि त्या पर्वतावर पुन्हा सरळ काही पर्वत असतात, त्याला शिखर म्हणतात. तुम्ही याला गेले ना, ते लक्षात हिमालय त्र्यंबकेश्वरला, ब्रह्मागिरीवर ज्यावेळेस आपण वर जाऊ त्या वेळेला पुन्हा एक पूर्वी दिशा येते, कारण खालतं वर होते कधी कधी आहे ना, त्याच्यावर योग काय उंच, त्याच्यावर चढताच येत नाही. असं त्याला म्हणतात शिखराचा शिखर. असं पर्वत त्याच्यावर सरळच असतं, ते उंच, ते काय लहान नसतं, ते आपल्याला खालून लहान दिसतं खूप. पण मला त्या पर्वताला कधी आपल्या शिखराचं वज होतं का? तिकडे त्या शिखराचं मित्राचं आपली मन सांगू का, म्हशीला शिंगाचं वज होत का? जसं होत नाही तस, किंवा यज्ञ सुकरू धरा वजन म्हणे. सुकर वरा अवतार देवाने घेतला, एवढी मोठी पृथ्वी, पण पृथ्वीचं वज वाटलं का? सहज चेंडू सारखे दातावर घेतली, भगवंत निघाले. जसं पृथ्वीचं वज वराह भगवंताला झालं नाही,
त्याप्रमाणे नाना चराचरी भूती दाटणे नवेक्षिती तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती घामे जेना, किंवा पृथ्वीवर अनेक जीव राहतात पण पृथ्वीला कधी ओझं होत नाही. तस नाना प्रकारचे द्वंद्व त्याच्यावर आले. द्वंद्व सुख दुःख आहे का नाही, लाभ हानी, निंदा स्तुती, असे द्वंद्व समास आहे ना. दोन विरोधी धर्म, समान बलाचे दोन विरोधी धर्म ज्या वेळेला एकामेका समोर उभे राहतात त्यावेळेस त्याला द्वंद्व असं म्हणतात. समान सुख आणि दुःख, लाभ आणि मान अपमान असे जर उभे राहिले तर त्याला घाम सुद्धा येत नाही. जेही द्वंद्वादिक दुराविले, यांनी द्वंद्व काय केलेलं असतं, दुरावून टाकलेलं असतं. त्याप्रमाणे किंवा यवनी दळाचे लोट आलिया नदी नदाचे संगाट करी वाढ पोट समुद्र जेवी. यवनी जळाचे लोट नदी नदाचे संगाट आलिया. मला काही नद्या आहेत, मला वाटतं भारतात एकच नदी, मोठ्या नदीला काय म्हणतात, गुजरात मधून त्याचा प्रवाह मला त्याच्या नद एवढं पात्र आहे त्याच्या ट्रेन न गेलं तर स्पीड मध्ये एक्सप्रेस ट्रेन असली तरी 15-20 मिनिटं लागतात ते पार करायला. एवढा मोठा तो काय नद. आणि मग तशा नदाला किंवा मोठ्या नद्याला पाणी आलं तर गावाच्या गाव काय होतात, येऊन जातात. एक नदी महाराज कितीतरी लाखो लोकांचं काय करते, नुकसान करत जाते. लाखो हेक्टर शेतीचं नुकसान करते. आणि एवढ्या भरू भरू किती नद्या समुद्रात जातात. मग त्या समुद्रात किती लोकांचं नुकसान करायला पाहिजे. किती भरून आल्या तर कधी वाढ पोट, तो आपलं पोट काय करत राहतो, इंच भर पाणी वाढत नाही. घेऊन जळाचे लोट आलिया नदी नदाचे संगाट करी वाढ पोट तैसे जयाचे ठाई न सहाने काहीची नाही आणि सहातो ऐशे ही स्मरण नुरे. तस जस समुद्रामध्ये समुद्र सामावून घेत नाही अशी नदीच नाही, जागा नाही बुवा तुम्ही वापस जा अशी नदी नाही. जसा समुद्र सगळ्यांना सामावून घेतो तस जो आपल्या उदरामध्ये सामावून घेत नाही असं काहीच नाही. कोण शिव्या दिल्या, कोण निंदा केली, कोणी दगड मारले, कोणी स्तुती केली, कोणी हार घातले, कोणी पूजा केली, तर सगळं काय करून घेतो तो, निंदी कोणी मारी बंदी कोणी पूजा करी. मग हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासोनी. महाराज असं जिथं दिसेल अर्जुना तिथं अंगाजे पातळे ते करून घाली यापुढे ते तर सहातेनी नवले घेपी जेना. जे अंगावर आलं ते आपलंच आहे, आपलंच आहे म्हणून सहन करत राहतो. आणि सहन करताना ज्याला अभिमान येत नाही हे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा जाण तेने महिमा ज्ञानाशी गा. आणि अशी अनाक्रोश म्हणजे आक्रोशेशिवाय त्याच्याजवळ अर्जुना क्षमा असेल ते ज्ञानाचा मूर्तिमंत. नाही नाही, ज्ञानाला त्याच्यामुळे मोठेपणा आला. ज्ञानाचा जो मोठेपणा आला तो कोणामुळे आला, त्या महात्म्यामुळे आला. तो पुरुष गा पांडवा ज्ञानाचा ओलावा आता परीस अर्जवा रूप करू. तो जो असा महात्मा आहे तो ज्ञानाचं जीवनी ज्ञान जगायलं तर कोणामुळं, त्या महात्म्यामुळं जगायलं. असं ऐक आता आर्जव आर्जव कशाला म्हणतात त्या आर्जवाचं मी तुला स्पष्टीकरण करून सांगतो. पण उद्याला पुंडलिक विठ्ठल